नमस्कार, मी स्नेहा. यान टेल्स बाय स्नेहामध्ये आपले मनापासून स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 6 इझी क्रोशेट फ्लावर्स बनवणार आहोत. हे फ्लावर्स बिगिनर सुद्धा सहज बनवू शकतात. सुरुवात करू या क्यूट पफ फ्लावर पासून. यासाठी मी 3.5 mm चा हुक आणि ही पिंक कलरची यान घेतलेली आहे. सुरुवातीला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. यान 2 वेळेस बोटांभोवती गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर हुक इन्सर्ट करायचं आणि 2 नंबरचा धागा ओढून घ्यायचा आणि एक चेन बनवायची. ही झालेली आहे आपली मॅजिक रिंग. बनवायच्या आहेत 2 चेन, एक आणि ही 2. आता पफ स्टिच बनवण्यासाठी यान हुक भोवती रॅप करायचं, रिंग मध्ये इन्सर्ट करून एक लूप ओढून घ्यायचं. अशाच प्रकारे 5 वेळेस ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. ही स्टिच करताना हात थोडासा सैल ठेवायचा. याचं कारण असं की लूप्सची उंची कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे फुलाचा आकार बिघडू शकतो. तर सर्व लूप्स मधून हुक बाहेर काढून घ्यायचं आहे आणि पफ स्टिच क्लोज करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 चेन बनवायच्या आहे आणि मॅजिक रिंगला स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचं आहे. ही झालेली आहे आपली एक पाकळी. अशाच आपल्याला 5 बनवायच्या आहेत. हे माझं कंप्लीट झालेलं आहे. आता एक्स्ट्राचा धागा कट करायचा आणि 2 टाईट नॉट बांधून घ्यायच्या. हे रेडी झालेलं आहे आपलं क्यूट असं पफ फ्लावर. आता बनवूयात पॉपकॉर्न फ्लावर. त्या अगोदर मॅजिक रिंग बनवून घ्यायची. हे फुल मी 2 रंगांमध्ये बनवत आहे. यानंतर 3 चेन बनवायची. आता डबल क्रोशे बनवण्यासाठी हुकवर यान ओव्हर करायचं. मॅजिक रिंग मध्ये हुक इन्सर्ट करून एक पुल करून घ्यायचं. मग 2 लूप्स मधून बाहेर काढायचं. त्यानंतर 2 लूप्स मधून. असे आपल्याला टोटल 6 डबल क्रोशे मॅजिक रिंग मध्ये बनवून घ्यायचे आहेत. आणि हे असणार आहे आपल्या फुलाचा बेस. आणि मॅजिक रिंग आता क्लोज करून घ्यायचं आहे. ज्या आपण 3 चेन बनवल्या होत्या त्यामधल्या 3ऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा धागा कट करून आपण रंग बदलणार आहोत. आम्ही ऑफ व्हाईट वूलन घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला नॉट बांधून घ्यायचे आहे. यानंतर आणि अशा प्रकारे सेंटर पार्टला अटॅच करून घ्यायचे आहे स्लिपच्या साह्याने. त्यानंतर 3 चेन बनवायचे आहेत. हा असणार आहे आपला फर्स्ट डबल क्रोशे. त्या स्टिच मध्ये 4 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. यानंतर ह्या लूप मधून हुक बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आपल्या फर्स्ट स्टिच मध्ये इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर ही लूप ओढून घ्यायची आहे फर्स्ट स्टिच मधून. ही झालेली आहे आपली पॉपकॉर्न स्टिच. आहे की नाही सोपं? नेक्स्ट पाकळी बनवण्याच्या अगोदर एक डबल क्रोशे बनवायचा आहे त्या स्टिच मध्ये अशा प्रकारे. आणि परत नेक्स्ट पाकळी बनवण्यासाठी 5 डबल क्रोशे नेक्स्ट स्टिच मध्ये बनवून घ्यायचे आणि अगोदर केलेली प्रोसेस रिपीट करायची आहे. फर्स्ट चेन मध्ये हुक इन्सर्ट करायचं आणि ते लूप पुल करून घ्यायचं. मग पफ स्टिच क्रिएट झाली की परत एक डबल क्रोशे त्याच स्टिच मध्ये बनवून घ्यायचा. ह्या 6 पाकळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. आता फ्लावर कंप्लीट करण्यासाठी जी आपली फर्स्ट पफ स्टिच आहे ना त्या स्टिच मध्ये आपल्याला डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. एक हे फुल क्लोज करण्यासाठी हा बनवलेला आहे. त्यानंतर बॅक साइडने स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. एक इथे मी चेन बनवत आहे आणि एक्स्ट्रा धागा कट करून घेत आहे. त्यानंतर टाईट 2 नॉट बांधायचे आहेत अशा प्रकारे आणि एक्स्ट्रा धागा कट करून हे आपलं फुल तयार आहे. आता नेक्स्ट बनवूयात छोटंसं क्यूट ट्रिपल क्रोशेट फ्लावर. त्यासाठी अगोदर मॅजिक रिंग बनवून घ्यायचे. त्यानंतर 3 चेन बनवायचे आहेत आणि आता ट्रिपल क्रोशे बनवण्यासाठी यान हुक भोवती 2 वेळेस रॅप करायचं. नंतर हुक मॅजिक रिंग मध्ये इन्सर्ट करायचं. एक लूप ओढून घ्यायचं. त्यानंतर 2 लूप्स मधून बाहेर काढायचं. त्यानंतर 2 आणि नंतर 2 लूप्स मधून. तयार झालेला आहे आपला ट्रिपल क्रोशे. आता 2 चेन बनवून घ्यायचे आहेत आणि ट्रिपल क्रोशे मध्ये अशा प्रकारे स्लिप स्टिचने जॉईन करायचे आहे. अशाच प्रकारे अजून एक ट्रिपल क्रोशे आणि 2 चेन्स विणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 3 चेन्स बनवायच्या आहेत. ही झालेली आहे आपली एक पाकळी. अशाच आपल्याला अजून 4 पाकळ्या बनवायच्या आहेत. आम्ही एकसारख्या आता 5 पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत. एक्स्ट्राचा यान कट करून नॉट बांधून घेऊयात. इथे सेंटर पार्ट बनवण्यासाठी लिपस्टिकने कलर करायचा. झालं फुल तयार. नेक्स्ट बनवूया सुंदर असं गुलाबाचं फुल. त्यासाठी 16 चेन्स बनवून घ्यायच्या. व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागलेली आहे, त्यामुळे लाईक नक्की करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. आता पहिल्या 3 साखळ्या सोडून 4थ्या साखळीमध्ये डबल क्रोशे विणायचा आहे. अजून एक डबल क्रोशे त्यातच विणायचा आहे. अशा प्रकारे ही पट्टी कंप्लीट करायची आहे. प्रत्येक साखळीमध्ये 2-2 डबल क्रोशे. पट्टी बनवताना तुम्हाला अनुभव येईलच, काही करण्याची गरज नाही. आपोआप ही पट्टी फिरते, त्यामुळे शेप द्यायला ही सोपं जातं. अशा प्रकारे गुलाबाचा शेप देऊन घ्यायचा आहे. हा मी बेस बनवलेला आहे 3 पानांचा. याला हे गुलाब ग्लूगनच्या साह्याने चिकटवून घ्यायचं आहे आणि हे तयार आहे तुमचं गुलाब. आता बनवूयात हे सर्वात अवघड मानलं जाणारं बुलियन स्टिच फ्लावर. 4 चेन बनवायच्या आहेत आणि उलन हुक भोवती 7 वेळेस रॅप करायचं आहे. त्यानंतर हुक मॅजिक रिंग मध्ये इन्सर्ट करून एक लूप ओढून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उलनीचा धागा एक एक खेचत हुक बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे एक 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 करून, म्हणजे जेणेकरून तुमचं हुक बिलकुल अडकणार नाही आणि हे अवघड वाटणारं पण अतिशय सुंदर फ्लावर एका मिनिटातच तयार होईल. आवडली का मग ट्रिक? कॉमेंट करून नक्की सांगा. आता हे फुल जॉईंट करण्यासाठी ना आपला जे फर्स्ट बुलियन स्टिच होतं ना त्याच्यामध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचं. एक साखळी बनवायची आणि नॉट टाय करून घ्यायच्या 2. तयार होईल मग बुलियन स्टिच फ्लावर. नेक्स्ट बनवूया मॅजिकल असं कार्निशन फ्लावर. त्यासाठी अगोदर स्लिप नॉट बनवायची आहे आणि चेन 16 बनवायच्या आहेत. आता पहिल्या 3 चेन सोडून म्हणजे 4थ्या चेन मध्ये आपल्याला बनवायचं आहे डबल क्रोशे. प्रत्येक चेन मध्ये 4 डबल क्रोशे बनवायचे आहेत. ते 2 झालेले आहेत. अजून 2 बनवून घ्यायचे आणि अशी ही ओळ कंप्लीट करून घ्यायची. कंप्लीट केल्यानंतर चेन बनवायचे आहेत. त्यानंतर आपलं वर्क टर्न करायचं आहे आणि परत
जिथे चेन बनवली ना त्याच्या स्टिचमध्ये परत 3 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. हे असं बनवायचं आहे आपल्याला शेवटच्या 10 स्टिचेस शिल्लक राहीपर्यंत. मग तिथे आपल्याला फुलाचा मधला भाग बनवायचा आहे, तो निमुळता आहे, त्यामुळे इथे फक्त 3 स्टिचेस बनवायचे आहेत आपल्याला. नंतर बॉर्डर बनवण्यासाठी मी पिंक कलरचा वापर करत आहे. त्यासाठी टाईटली 2 नॉट बांधून घ्यायचे आहेत आणि हुकच्या साह्याने स्लिप स्टिच देऊन ही यार्न जॉईंट करून घ्यायची आहे. त्यानंतर 4 चेन बनवायच्या आहेत. ही टेक्निक मी तुम्हाला स्क्रंचीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेली होती. तो व्हिडिओ बघितला नसला तर नक्की बघा. आता हे जॉईंट करून घ्यायचं आहे 5व्या नंबरच्या स्टिच मध्ये अशा प्रकारे. मग परत 4 चेन बनवायच्या, 5व्या स्टिच मध्ये जॉईंट करायचे. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. नंतर ग्लूगनच्या साह्याने फुलाचा शेप देत हळूहळू चिकटवून घ्यायचं. हे झालेलं आहे आपलं मॅजिकल कार्नेशन फुल तयार. मग मंडळी, आवडली नाही फुलं? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.